ऐका बा दुःख गेलं सुख आलं हो शुभाचं कार्य बुद्ध फुले शाहू शुभाचं कार्य महाभिमान करून धावलं मोत्याचं पीक आलं मुसाड रानामध्ये मोत्याचं पीक आलं हो त्याचं कर्तृत्व तुलेला भावलं बुद्ध फुले शाहू शुभाचं कार्य बुद्ध फुले शाहू शुभाचं कार्य। बहुत कुछ सोच के आया था शरद भाऊ, मैं पूरे अरमान निकाल डालूंगा। ऐसा लगा था मैं कि त्यूसा वालों को ऐसा ऐसा मटेरियल सुनाऊंगा, लेकिन सब धरा का धरा रह गया। बुद्ध फुले शाहू शुभाचं कार्य बुद्ध फुले शाहू, क्योंकि बचाए कोई औलाद को जायदाद गवाकर, बचाए कोई औलाद कर जैन भाऊ सुनना कि बचाए कोई औलाद कर। अरे माझ्या बाबासाहेबांनी या समाजासाठी आपली 4-4 लेकरं मातीमध्ये गाडली। अरे आमच्या लेकराला साधी ठेच जरी लागली ना आमचं मन कळकळतं हळहळतं, आम्ही डॉक्टर जवळ जातो। पण कि बचाए ये मेरे भीमराव जगताप, एक बार भीमराव जगताप के लिए जोरदार ताली बजा दो यार। कि बचाए कोई औलाद को जायदाद गवाकर तो कोई बचाता है नोटों की तादाद गवाकर। अरे मगर मेरा भीम एक ऐसा शख्स हो गया अरे जिसने समाज को बचाया खुद की औलाद गवाकर, के लिए तू सालिम से सौदागरी न कर। जैन भाऊ सुना क्या खुर्ची के लिए तू जालिम से सौदागरी न करे। बाबा के बच्चे बाबा के लाडले के खुर्ची के लिए तू जालिम से सौदागरी न कर और कातिल से आंदोलन के तू यूं ही बरी न कर। अरे औलादे कोई है जिंदे खुद की तेरे लिए, तू अपने औलादों के लिए भरवेगिरी मत कर। अरे बुद्ध फुले शाहू शुभाचं कार्य बुद्ध फुले शाहू बुद्ध फुले बुद्ध फुले। ये मैं भी मानता हूँ कि सुर गया है, लेकिन कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। ये ऐसे माइक में ऐसा गाना ये भी बहुत बड़ी कमाल है, और ये सच्चा बाबा साहब का सैनिक ही कर सकता है ऐसे मुक्त माइक में गाना। मैं तो भजन राज दया तक खुनते ही माइक पर होते, बिना माइक में होते। बाबा साहब का गाना यहाँ से होता है। अरे बुद्ध फुले शाहू शुभाचं कार्य बुद्ध फुले शाहू शुभाचं कार्य बुद्ध फुले शाहू शुभाचं कार्य। म्हातारे महाभिमान आपल्या बापानं, या बापाने माझ्या बापाने नाही बापाच्या बापानं, या बापानं आपल्या बापानं बाबासाहेबानं महाभिमान करून धावलं। उद्या वापस नाही मागशील ना? नाही ना? नाही मला
मला माहित आहे तू 100 माझ्याकडून घेशील 20 दिले ना तुला नाही पडला कधी कामा ना गांधी आमचा मामा मामापासून वाचून राहा रे बाबा कारण सगळेच मामा काही चांगले राहत नाही मा म्हणजे काय मा म्हणजे आई आणि मामा म्हणजे आईपेक्षा डबल प्रेम करणारा मामा ये दोन मामे बसलेले हैं चंगू मंगू क्योंकि भरोसा मत करो सासों की लड़ियां टूट जाती है मामा भरोसा मत करो सासों की ये तनवीर गाजी तुम्हारे अमरावती के लिखते हैं कि भरोसा मत करो सासों की लड़ियां टूट जाती है छतें महफूज रहती है हवेली टूट जाती है लड़कपन में किए हुए वादों की कीमत कुछ नहीं होती अंजलि अंगूठी हाथ में रहती है और मंगनी टूट जाती है इनको देख के और 4 लाइन मुझे याद आई वैसे तो मुझे मालूम है अमरावती में गजल सुनने वाले बहुत है इसलिए मिजाज बना रहा हूँ थोड़ा जितू भाई कि जुदाई का कोई एहसास भी अब जिंदा नहीं लगता अरे धम्मा भाई रुको ना यहाँ रुको ना जरा इधर वार्तालाप हो फिर तो चलते रहता तुम्हारा है कि नहीं कि जुदाई का कोई एहसास भी अब जिंदा नहीं लगता मैं उसे भूल जाऊंगा मुझे ऐसा भी नहीं लगता कि जुदाई का कोई एहसास भी अब जिंदा नहीं लगता विजय भाई कि जुदाई का कोई एहसास भी अब जिंदा नहीं लगता मैं उसे भूल जाऊंगा मुझे ऐसा भी नहीं लगता अरे मुझे इससे मोहब्बत तो नहीं फिर भी जाने क्यों इसे देखो किसी के साथ तो अच्छा नहीं लगता कसं होते म्हणजे नेमकं कसं आहे माणसाचं ना बाईचं पटणं फार महत्वाचं असतं कारण नवीन लग्न होते लव्ह मॅरेज झाल्यानंतर तो नवरा मुलगा आपल्या मित्राला सांगतो काय रे भाऊ म्हणते माझ्या बायको सांगत माझी काही पटतच नाही तो मित्र त्याला म्हणते हो रे मग तुझ्या बायकोची कधी तू तारीफ करता काय राजा म्हणते काय सांगू राजा हॉस खाऊन धावते म्हणते काय तारीफ करून काय बोलू म्हणते सांग तो म्हणते आता एक काम कर आता घरी झाले का घरी जा म्हणते ना आपल्या बायकोची लय मोठी तारीफ कर म्हणते मग तू म्हणते असं काय बरोबर त्याला तसंच करतो म्हणजे घरी जाते घरी गेल्यानंतर त्याची बायको त्याला ग्लासभर पाणी देते पाणी पिते जेवणाचं ताट वाढते जेवणाचं ताट वाढल्यानंतर मामा जेवायला बसते एक घास घेते ना म्हणते वा काय भाजी बनवली म्हणतो तू ना आज अजून दुसरा घास घेते वा वा अहो काय भाजी बनवली म्हणते तू ना तरी ते शांतच राहते अजून तिसरा घास घेते ताट घेऊन उभा होते वा अशी भाजी तर जिंदगीत नाही खाल्ली म्हणते फेर ताट घेऊन त्याला तोंडकडे मारतात काहो म्हणते एवढ्या दिवसची घरी बनवून राहिली तर चांगली नाही वाटली आणि आज त्या अंजलीच्या इथून आणली तर मोठी वन खाऊन राहिली असं होते आंध्र धरते कुत्र पीठ खाते आणि येड्या बरोबर भैताडाची जत्रा म्हणून मूर्खाची संगती चिवत्याचा बाजार झाला नाही पाहिजे संत कबीरदास कहते हैं माला फिरा की उम्र गवाई नागा मन का फेर संत कबीरदास कहते हैं कि माला फिरा की उम्र गवाई नागा मन का फेर अरे हाथ की माला छोड़ के बंदे मन का मल का फेर अरे नाये धोए क्या वहाँ जो मन का मैल ना जाए मछली सदा जल में रहे तिल धोए बास ना जाए अरे ले ले कपड़ा ले ले साबुन मल मल काया धोए और मन का दाग ना छूट और बंदे कैसा निर्मल हो मन का दाग ना छूट और बंदे कैसा निर्मल होए कि जतरा में पथरा बिठाया तीरथ बनाया पानी जतरा में पथरा बिठाया तीरथ बनाया पानी अरे दुनिया भाई दीवानी पैसों के धूल धान संत कबीरदास कहते म्हणून अरे बुद्ध फुले शाहू शुभाचं कार्य बुद्ध फुले शाहू शुभाचं कार्य महाभिमान कोण एवढं तोंड उघडून आलं असं उडान थोडस महाभिमान मला माहित आहे थंडी लय पण थंडी पळवाची आपल्या पाशी लय काय उपाय आहे जोरदार आपण सर्वांनी एक वेळा दोनों ऊपर ताली बजा के इस गाने का स्वागत करेंगे क्योंकि ताली बजाने से ब्लड सर्कुलेशन फास्ट होता है अटैक नहीं आता बीपी नहीं होती शुगर नहीं होता थोड्या वेळासाठी म्हातारा पुढे कमी जवान होते म्हणून अरे बुद्ध फुले शाहू शुभाचं कार्य बुद्ध फुले शाहू शुभाचं कार्य बुद्ध फुले शाहू शुभाचं कार्य बुद्ध फुले अरे बुद्ध फुले शाहू शुभाचं कार्य मायाभिमान सुंदर सुशील मायाभिमान अरे
चरकट इधर देखो माया अभिमान करो ना शेवट सादर करतो यानंतर मॅडमला सुद्धा ऐकायचं आहे ऐका बघ अरे सामर्थ्य साठवले निर्बंध गोठवले सामर्थ्य साठवले निर्बंध गोठवले महाडचे पेटवले पाणी महाडचे पेटवले पाणी महाडचे पेटवले पाणी गाने के साथ साथ एक्शन भी देखना आप लोगों को अरे सामर्थ्य साठवले निर्बंध गोठवले महाडचे पेटवले पाणी महाडचे पेटवले पाणी महाडचे पेटवले पाणी आणि स्मशान जागवले मायेने वागवले गेले जे केले नकोले कायदा केला नवा कायदा केला नवा मनोची गेली हवा आम्हा स्वाधीन केला युगाचा काळ नवा जरी दुनियेने भरपूर सतावला जरी दुनियेने भरपूर सतावला अरे बुद्ध फुले शाहू शुभाचं कार्य बुद्ध फुले शाहू शुभाचं कार्य मायाभिमान करो नका बुद्ध फुले शाहू शुभाचं कार्य करो नका बुद्ध फुले शाहू शुभाचं कार्य करो नका अरे कुपीत भटाच बहुजन कटाच एकट्याने हालून पाडलं एकट्याने हालून पाडलं एकट्याने हालून पाडलं मनोच विधान ब्रह्माच्या हाताळ माझ्या बाबासाहेबांनी ती मनुस्मृती जाणली त्या मनुस्मृतीमध्ये लिहिलं होतं की पशु शूद्र गवार और नारी समेत आडम अधिकारी मनुस्मृतीमध्ये की स्त्री ही रत्नाची खाण आहे परंतु तथागत बुद्ध म्हणतात अरे नाही स्त्री ही रत्नाची खाण नसून स्त्री ही रत्नाची खाण आहे म्हणून गुपित भटाच बहुजन कटाच एकट्याने हाणून पाडलं एकट्याने हाणून पाडलं एकट्याने हाणून पाडलं ये चार लाइन पेश कर रहा हूं जयंत भाऊ सुनना आणि सर्व माझ्या समाज बांधवांनी ऐकावं की जोना झाला भीमाचा त्याशी संगीत ठेवू नका माझ्या बांधवांनो यापेक्षा सुंदर चार ओळी माझ्या संपूर्ण डायरी मध्ये नाही त्या ओळी सादर करतो की जोना झाला भीमाचा त्याची संगी ठेवू नका की जोना झाला भीमाचा त्याशी संगी ठेवू नका त्याचं फुल भी घेऊ नका त्याला फुल भी देऊ नका शरद भाऊ दीपक भाऊ जान काही भाऊ जयंत भाऊ सुनना के जोना झाला भीमाचा त्याशी संगी ठेवू नका त्याचं फुल भी घेऊ नका त्याला फुल भी देऊ नका अरे भीमाला बैमान झालेल्या घराण्यात मनोज राजा तिथं मुलगी भी देऊ नका ना तिथली मुलगी भी मागू नका भीमाला बैमान झालेल्या घराण्यात मनोज राजा तिथं मुलगी भी देऊ नका तिथली मुलगी भी मागू नका अरे या महापुरुषांनी संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्ची घातलं म्हणून मला म्हणायचं आहे काय अरे मनोज विदाडा ब्राह्मणाच्या हातानं महाडाच्या काठावर जाळलं सत्य शोधून या हो सत्य शोधून या खोटे फोडून या जनता जागली
सन्मार्गी लावलं त्याला भारताला सन्मार्गी लावलं त्याने भारताला सन्मार्गी लावलं त्याला भारताला सन्मार्गी लावलं अरे बुद्ध फुले शाहू शुभाचं कार्य बुद्ध फुले शाहू शुभाचं कार्य मायाभिमान करून फुले शाहू